नमस्कार मंडळी, उपयुक्त मराठी चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मंडळी, भारताच्या आयकर कायद्याअंतर्गत काही कलमं अशी आहेत जी एखाद्या व्यक्तीला किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला काही अपंगत्वाने ग्रस्त असल्यास करातील लाभ देतात, म्हणजे आयकरात सूट किंवा वजावट मिळवून देतात. आज आपण बघणार आहोत आयकर कायद्यातील असं एक कलम जे करदात्याला जो स्वतः काही अपंगत्वाने ग्रस्त असल्यास काही प्रमाणात आयकरात सूट मिळवून देतो. आयकर कायद्यातलं हे कलम आहे आयकर कलम 80U, ज्या अंतर्गत एखाद्या व्यक्तीला अपंगत्व असल्यास आयकरामध्ये सूट मिळते. आज आपण याच 80U या आयकरातील कलमाविषयी माहिती घेणार आहोत. तेव्हा सुरू करूया आजचा व्हिडिओ. मंडळी, आत्ताच आपण बघितलं की अशी व्यक्ती जी स्वतः करदाता आहे, म्हणजे त्या व्यक्तीचं उत्पन्न करपात्र आहे, पण संबंधित व्यक्ती काही अपंगत्वाने ग्रस्त असल्यास अशा व्यक्तीला आयकरात सूट मिळू शकते. आता आपण बघू कोणती व्यक्ती 80U या कलमाअंतर्गत आयकरात वजावटीचा दावा करू शकते. कलम 80U कायद्यात नमूद केल्याप्रमाणे अशी व्यक्ती जी भारतीय नागरिक आहे, म्हणजे जी भारतात राहते, थोडक्यात अनिवासी भारतीय नाही, आणि ज्या व्यक्तीचं अपंगत्वाचं प्रमाण किमान 40% आहे, म्हणजे तसं त्या व्यक्तीकडे सर्टिफिकेट सुद्धा आहे आणि हे सर्टिफिकेट तज्ञ डॉक्टरांकडून मिळवलं आहे, अशी व्यक्ती आयकर कलम 80U नुसार आयकरात वजावट मिळवू शकते. म्हणजे संबंधित व्यक्ती भारतात राहत असली पाहिजे आणि त्या व्यक्तीला जर काही प्रकारचं अपंगत्व असेल तर ते सर्टिफाईड असलं पाहिजे, म्हणजे त्या सर्टिफिकेट नुसार ते 40% जास्त असलं पाहिजे. इथं एक गोष्ट अजून नमूद करावीशी वाटते की 80U या कलमाचा उपयोग जर तुमचं उत्पन्न करपात्र असेल तरच होतो, कारण जर तुम्ही आयकरच भरत नसाल तर वजावट मिळवून काहीच उपयोग होणार नाही. आयकर कलम 80U अंतर्गत खालील प्रकारचं अपंगत्व असल्यास आयकरात सूट मिळू शकते. नंबर 1, संपूर्ण अंधत्व. नंबर 2, डोळ्याने कमी दिसणे. नंबर 3, कुष्ठरोग. नंबर 4, श्रवणदोष किंवा ऐकायला कमी येणे. नंबर 5, लोकोमोटर डिसेबिलिटी किंवा अस्थिव्यंग, म्हणजे हाडं, सांधे किंवा स्नायूंचं अपंगत्व, ज्यामुळे हातापायांच्या हालचालीवर मोठ्या प्रमाणावर प्रतिबंध येतो. नंबर 6, मानसिक दुर्बलता किंवा बुद्धीची वाढ योग्य प्रमाणात न होणे, तसंच मानसिक रोगी किंवा मानसिक आजार असणे. मंडळी, आयकर कलम 80U अंतर्गत जर संबंधित व्यक्तीचं अपंगत्वाचं प्रमाण 40% ते 79% या दरम्यान असेल तर आयकरात 75,000 रुपयापर्यंत सूट मिळते, आणि हेच प्रमाण 80%हून जास्त असेल, ज्याला सिव्हिअर असं म्हणतात, तर 1,25,000 एवढी आयकरात सूट मिळू शकते. आता बघूया 80U अंतर्गत आयकरात वजावटीचा दावा करण्यासाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत. खरं सांगायचं झालं तर 80U अंतर्गत आयकरात वजावटीचा दावा करण्यासाठी अनिवार्य अशी कुठलीच कागदपत्र नाहीत किंवा यासाठी केलेल्या उपचारासाठी झालेल्या खर्चाची बिलं सुद्धा लागत नाहीत. या कलमांतर्गत आयकरात वजावटीचा दावा करण्यासाठी आयकर रिटर्न भरताना फक्त 80U च्या रकान्यात संबंधित व्यक्तीला कायद्यानुसार जेवढी वजावट मिळू शकते ती रक्कम लिहावी लागते, एवढंच करावं लागतं. थोडक्यात 80U अंतर्गत वजावट मिळवायची असेल तर आयकर रिटर्न मात्र भरावाच लागतो. मात्र याचा अर्थ असा नाही की काहीच कागदपत्र नसली तरी चालतील. जर संबंधित व्यक्ती 80U अंतर्गत वजावटीचा दावा करत असेल आणि भविष्यात आयकर अधिकाऱ्यांनी पुरावा म्हणून सर्टिफिकेट मागितलं तर ते देता यावं म्हणून ते आधीच आपल्यापाशी तयार पाहिजे, आणि ते सर्टिफिकेट ज्या वर्षी वजावटीचा दावा केला असेल त्याच वर्षीचं असलं पाहिजे. म्हणजे समजा वजावटीचा दावा 2022 या वर्षासाठीचा असेल आणि सर्टिफिकेट 2023चा असेल तर असं चालत नाही, सर्टिफिकेटसुद्धा 2022चंच असलं पाहिजे. तसंच उपचारादरम्यान झालेल्या खर्चाची बिलंसुद्धा आपल्याजवळ असली तर अधिक चांगलं. तसंच संबंधित सर्टिफिकेट अशा तज्ज्ञ डॉक्टरांकडून घेतली असली पाहिजेत जे एकतर न्यूरोलॉजीमध्ये डॉक्टर ऑफ मेडिसिन म्हणजे MDची पदवी असलेले न्यूरोलॉजिस्ट आहेत, लहान मुलांच्या बाबतीत समान पदवी असलेले बालरोगतज्ञ न्यूरोलॉजिस्ट आहेत, किंवा सिव्हिल सर्जन किंवा प्रमुख वैद्यकीय अधिकारी असले पाहिजे. थोडक्यात अशा तज्ज्ञ डॉक्टरांकडून सर्टिफिकेट मिळवावं लागेल तरच ते वैध धरलं जाईल. तसंच जर अपंगत्व तात्पुरतं असेल आणि विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा चाचणी किंवा तपासणी करणं आवश्यक असेल तर अशा बाबतीत ती तपासणी किंवा चाचणी करून घेऊन नवीन सर्टिफिकेट मिळवणं सुद्धा आवश्यक असेल. तसंच सर्टिफिकेटची मुदत संपली असल्यास तिथं सुद्धा नवीन सर्टिफिकेट मिळवणं आवश्यक असेल.
मंडळी, इथं एक खूप महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल की चुकीची किंवा खोटी माहिती देऊन वजावट मिळवली आणि नंतर ती गोष्ट अधिकाऱ्यांकडून तपासणी दरम्यान पकडली गेली तर दंड आकारण्यात येतो. तसंच कायद्यानुसार इतर शिक्षासुद्धा करण्यात येऊ शकते. तेव्हा खरी माहिती द्या, कारण थोड्या फायद्यासाठी दीर्घकालीन नुकसान करून घेणं नक्कीच फायद्याचं ठरणार नाही. तर मंडळी, आज इथंच थांबूया. आपल्याला आजच्या व्हिडिओच्या संदर्भात काही शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. तसंच चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. धन्यवाद.